वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. सो आज हा लास्ट दिवस आहे आमच्या जर्नीचा आणि आम्ही आहोत अक्कलकोटमध्ये, स्वामी समर्थांच्या अक्कलकोटमध्ये. आणि इतकं सुंदर वाटतंय ना, इथे आल्यानंतरच एवढं प्लेझंट वाटत होतं. आणि रात्री आल्यानंतर फटाफट चेक इन केलं आहे हॉटेलमध्ये आणि त्याच्यानंतर आता निघतो आहे. रात्री झोपसुद्धा चांगली झाली, सकाळी लवकर उठलो आहे, सगळे रेडी झालेलो आहोत आणि आता निघायच्या तयारीमध्ये आहोत. इथे सूरज बघा गाडीमध्ये बॅग्सच ठेवतोय. मस्त झालं जर्नी. थोडी म्हणजे रात्री एकदम असं होतं की खूप म्हणजे रस्ता जो होता ना तो अंधाराचा होता. तर रात्री थोडं ड्राईव्ह करताना असं वाटलं की तुळजापूरवरून अक्कलकोटला येताना अक्कलकोट येताना थोडासा रूट जरा एवढा चांगला नव्हता, थोडासा भयानक होता. कारण काय रात्री होती, लाईट बिलकुल पण नव्हती आणि रस्ता मध्येच मोठा होता, मध्येच छोटा होता. भरपूर होती रस्त्यावरती. मे बी तोच रस्ता होता. बट आपण सकाळी नाही करता संध्याकाळी ट्रॅव्हल केलं. संध्याकाळी पण म्हणजे 7 वाजता, कारण का 6 वाजता इथे लवकर अंधार होतोय. म्हणजे इथे काय सगळीकडेच लवकर अंधार होतोय. सो त्याच्यामुळे अंधार झाल्यामुळे मग प्रॉब्लेम थोडासा झाला. बट स्टील आम्ही लवकर पोचलो आणि जेवणसुद्धा वगैरे केलं, सगळं छान झालं. आणि आज दर्शनसुद्धा छान होऊ दे. सो आता आम्ही निघणार आहे पहिले वटवृक्ष मंदिर, स्वामी समर्थांचं जे मेन मंदिर आहे त्याचं दर्शन करण्यासाठी आणि त्याच्यानंतर समाधी मंदिरमध्ये सुद्धा जाणार आहोत. सो स्टे ट्यून विथ अस. आम्ही आज कुठे कुठे जातोय, काय काय करतोय ते बघण्यासाठी. चला अँड प्राची ॲज युजल खूप छान दिसते. मी तिचा आउटफिट तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवतो. खूप छान दिसते. शॉपिंग केलेली, ऑर्डर केलंय, पण सगळे ड्रेस खूप छान आले. हा ड्रेस खूप जास्त आवडला. हो, हा ॲक्च्युली बिस्किट कलर म्हणजे लाईट ग्रेइश बिस्किट कलर आहे. तर दिसायला खूप छान दिसतं आणि लाईट मग असं गोल्डनिश दिसतं. तर तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा. प्राची तुम्हाला रिप्लाय करेल. पप्पा आज फुल हिरो दिसत आहेत, मस्त दिसत आहेत पप्पा एकदमच. पप्पांची आणि माझीच मजा आहे रे. पप्पांनी नेहमीच नवीन नवीन कपडे घातलेत पूर्ण ट्रिप मध्ये. दोघांनी शॉपिंग केली, आम्ही जुनेच कपडे घालून आलो. पप्पा कसं वाटतंय लास्ट डे? छान, मस्त झालं. आज प्रवास छान झाला. पाय दुखतंय? नाही खरं सांगा. खरंच नाही. देवाच्या दर्शनाला काय वाटत? देवाचं दर्शनाला बरोबर काय नाही वाटत. आता अजून 1-2 दर्शन घेऊ आणि मग निघू आता. पप्पा काल टाकून गेले कुठे? वटवृक्ष मंदिर स्वामी समर्थांचं. काल पप्पा पण खूप थकून गेले होते सर्व, पण पप्पांना त्रास होत होता चालताना वगैरे. ॲक्च्युली जेजुरी आपण पहिले केलं ना, तर जेजुरी चढायच्या ह्याच्यामध्येच त्यांचं ऑलमोस्ट अर्धी एनर्जी निघून गेलेली. ठीक आहे, आता आलो आहे, होत आहेत गोष्टी, आहेत आपण सपोर्टसाठी आई बनतात. हो बस हळू बस. गाडीची पूर्ण वाट लागली इथे उभं राहून. पण ना किती धूळ बसली आहे. खूप छान वाटलं, एकदम मस्त. सगळे छान दर्शन झाले, हॉटेल छान मिळाला. जिथे बघा तुम्ही जागा म्हणजे आपल्याला CNG भरायला पुढे लाईन लावावं लागलं मेन म्हणजे. सगळ्या ठिकाणी व्यवस्थित झालं आणि दर्शन छान झालं. थकवाला पण खूप छान वाटलं. तर एवढं फिरणं आता थकवा येणारच. खूप छान वाटलं. सगळं पिकनिक एकदम मस्त. सूरज आणि प्राचीने आमचे दोघं अगदी श्रावण बाळासारखी आमची सेवा केली. खूप छान. प्रत्येक ठिकाणी हात पकडून घेऊन जाणं, घेऊन येणं. माहीत नाही वय झालं असं म्हणतात, पण आम्हालाच काय एवढा त्रास होतो माहीत नाही. होत असेल कोणाला, पण आम्हाला दोघांना खूप पायांचा त्रास होतो, चालायला होत नाही. पण तरी दोघं पोरं हिंमत करून घेऊन येतात, हे फार महत्त्वाचं आहे. आम्ही त्यांच्यासोबत येतो, मला खूप छान वाटतं. आम्ही करतोय पहिले नाश्ता. मेदूवडा छान आहे, चांगला पप्पा ट्राय करा. सो गाडी पार्क करून आता आम्ही निघालेलो आहे मंदिराच्या दर्शनासाठी. आणि इथे तुम्ही बघू शकता आज सॅटर्डे आहे म्हणून खूपच जास्त गर्दी आहे.
सिल्वर ना कसं कसं आलं दर्शन? छान झालं. हा बस तेवढंच? बोलायला पण नाही. कसं पटापट झालं? स्वामी समर्थन महाराज पटापट लवकर भेटेल. मला ॲक्च्युली खरंच देवारूपाने एक लहान मुलगी भेटली. ती आम्हाला बोलली मी तुम्हाला लगेच दर्शन करून देते, स्वतःहूनच बोलली. आणि ती आम्हाला घेऊन गेली अगदी मंदिराच्या पायथ्याशी पायथ्याशी. गाभाऱ्यामध्ये घेऊन गेली आणि इतकं सुंदर दर्शन करून दिलं ना की म्हणजे जास्त वेळच नाही लागला. म्हणजे 10 मिनिटामध्ये 10 झालं मिनिटं असेल. पण 10 मिनिटामध्ये आमचं दर्शन झालं आणि इतकं प्रसन्न वाटलं. खूप वेळेसाठी गाभाऱ्यामध्ये उभं राहायला सुद्धा मिळालं, स्वामींचं दर्शन सुद्धा घ्यायला मिळालं. आणि आम्हाला असं वाटलेलं की सॅटर्डे आहे आणि गर्दी सुद्धा खूपच जास्त होती, सो दर्शन होणारच नाही. लवकर तर नाही होणार, म्हणजे 1.5-2 तास तर कसे आरामात जातील. बट लकीली आमचं दर्शन घडून आणलं, म्हणजे स्वामींनीच घडून आणलं असेल. म्हणजे आता आम्हाला खारघरला जायला निघायचं आहे आणि इथून 7-8 तासाची जर्नी आहे. म्हणून आमचं असं चाललेलं की एवढा लांबचा प्रवास आपल्याला उजेडाच्या मध्ये कव्हर करायचा आहे. सो त्याच्या आधी लवकर निघूया आणि त्याच चिंतेने आम्ही चाललेलो होतो. तितक्यात ती ती मुलगी मुलगी भेट आम्हाला स्वामींच्या रूपातच भेटते असं वाटायला लागलं. खूप छान तिच्यामुळे स्वामी भेटते. आमचं खूप छान दर्शन झालं आणि माझी खूप खूप वर्षापासून इच्छा होती आणि या मुलांमुळे ती पूर्ण झाली अक्कलकोट. सो आता आम्ही निघालेलो आहे महाराजांच्या समाधी मंदिराकडे, जिथे महाराजांनी समाधी घेतलेली आणि अजून पण बोलतात समाधी तिथे अजून सुद्धा आहे असं बोललं जातं. सो आम्ही इकडनं पार्क केलेली आहे गाडी आणि वॉकिंग डिस्टन्सवरती आहे मंदिर. सो तिथे चाललेलो आहे. त्याच्यानंतर बघू किती वेळ लागतो इथे दर्शनाला. तिथे तर जास्त वेळ लागला नाही, होपफुली इथे सुद्धा नाही लागणार. पटापट दर्शन घेऊन मग पुढच्या रस्त्याला लागू, कारण की आम्हाला खारघरला सुद्धा निघायचं आहे जसं मी तुम्हाला बोलते. कशी आहे चटणी? भाकरीचे पॅकेट कसे घ्यायचं भाकरी खाणार आहे 100 ट्राय करायचं. किती दिवस महिनाभर काय होतं. त्याच्यामुळेच पुढे घेतली ना आपण नारळाची मगाशी. आता स्वामींच्या समाधी मंदिराकडे आलो होतो आणि इकडे लगेच दर्शन सुद्धा झालं आहे. बिलकुल पण गर्दी नव्हती. मस्त ना, पाण्यावरती डोकं ठेवून दर्शन पण घ्यायला मिळालं, त्यामुळे खूपच छान वाटलं. आणि सगळीकडे म्हणजे टच वूड आमच्या सगळीकडे दर्शन खूप चांगलं होतं आहे आणि प्रॉपर टाईममध्ये झालं आहे. आता निघून आम्ही वेळात खारघरला पण पोचू. सो आता आम्ही निघू आणि पटापट खारघरला पोचायच्या रस्त्याला लागणार आहे, कारण काय आम्हाला ॲटलिस्ट म्हणजे रात्र व्हायचं
हो. रात्र व्हायच्या आधी आम्हाला ॲटलिस्ट पुण्यापर्यंत पोहोचू हा गोल आहे. मग पुण्याला 7 नंतर पोहोचला तरी काय प्रॉब्लेम नाही. मग तिकडनं आपण खारघरला कसंही पोहोचू शकतो आपल्या एरियामध्ये पोहोचायचं. पण ॲटलिस्ट तिकडनं आपल्याला पुण्यापर्यंत जरी 7च्या आधी पोहोचायचं. सो चले. आई पप्पा दोघं हात पकडून चालले. कसं असतं ना प्राची, एका वयानंतर पण असं पाहिजे ना फक्त नवरा बायकोला स्वतःला सांभाळायला लागतं. पोरं शेवटी पोरांच्या लाईफमध्ये बिझी होतात. मुलगी असेल तर लग्न होतं, मुलगा असेल त्याची बायको येते. पण शेवटी नवरा बायको सगळे सोबत एकमेकाला राहतो. पण आम्ही जेवढं होतं तेवढं पूर्णपणे प्रयत्न करतो सोबत राहायचा. आणि त्यांच्या ज्या इच्छा आहे ते सर्व आम्हीच पूर्ण करायचा प्रयत्न करतो. थांबा थांबा, क्रॉस ना करू. चालू आता आम्ही गाडीजवळ. थांबा. ए आई पप्पा थांबा 1 मिनटं. मजा आली का? मजा आली मजा आली. कसे जर व्यवस्थित वाटतं ना? हो हो. काय त्रास वगैरे होत नाही ना? पण चला छान झालं. जायचं आता खारघरला. हां आता खारघरला निघूया. चल. छान दर्शन झालं. आई आई तुझी सून बघ तुझी आई. तेव्हा कुठे गेली बघा. लालबाळ हाऊस करते. तेव्हा तो पण बघतोय तुझ्याकडे. असतोय तुला तो. छोटा छोटा पोरगा बोलतोय तू पण खेळते. चला. वय किती आहे तुझं? 13 वर्ष. 13. तो पण साधनात गेला. उतर चल जेवायला जाऊ पाहिजे. चलो. आता आम्ही थांबलोय जेवायसाठी. आणि एवढा वेळ झालं हे हॉटेल नाही ते हॉटेल नाही करत आता बुक नाही करत शेवटी एक हॉटेलला सूरजने जबरदस्ती थांबवलं आहे. कारण का ह्याच्या पुढे जर मिळालं नाही तर डिरेक्टली आम्हाला पुण्यानंतरच मिळेल. सूरज बोला की नाही आता लंच करून घ्या, थोडं का होईना खाऊन घ्या. मग आता आम्ही लंच करू आणि मग परत रस्त्याला लागू. आम्हाला आहेत 3.5 तास, ऑलमोस्ट 3.5 तास. कसं वाटतंय सूरज एवढा वेळ गाडी चालवत? कंटाळा आहे ना. ॲक्च्युली एवढा वेळ नाही लागला पाहिजे. फक्त 152 किलोमीटर्सच आहेत आणि त्याच्यामध्ये एवढे 3.5 तास दाखवत आहे. जास्त वेळ. मे बी कुठेतरी ट्रॅफिक आहे. कुठेतरी पुढे ट्रॅफिक आहे. डोंट नो एक्सप्रेसवे वरती कुठेतरी जॅम आहे त्याच्यामुळे एवढा ट्रॅफिक दाखवतो. पोहोचू पण आता.